मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या दादा गरुडचा आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख यांना 20 कोटींची ऑफर दिली होती असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आलाय। यानंतर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना गुंतवून टाकू असं म्हणून धनंजय देशमुख यांना बोलावलेलं होतं। मात्र धनंजय देशमुख म्हणाले, हे माझ्या तत्वात बसत नाही आणि म्हणून ते आले नाहीत असा एक धक्कादायक दावा करणारा व्हिडिओ आता समोर आलाय। झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही। बरोबर शासकीय संतोष जाधव म्हणून ते आम्ही गेलो, त्यावेळेस ते 20 कोटी रुपये देतो म्हणून। मग धनंजय भाई म्हणले सुरेश दत्तच्या घरी, आता म्हणून कोणाला यांच्या पैसे तर काही आलं नाही, मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट। सुरेश दत्तला त्यांनी गेलो, मी त्यांच्या घरी गेलो, म्हणलं असं असं आहे। त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या साडूला त्यांनी, ते म्हणले आपण याला गुंतूनच टाकू कॅमेरा। ते म्हणलं काही अडचण नाही। मग धनंजय देशमुख तरी मला येतं तो पटत नाही, यांचं नाव घेतलं, मी येणार नाही, म्हणलं आपण यांना सांगू, तेव्हा नाही मी येणारच। त्यांचा बॉडीगार्ड शासकीय संतोष जाधव म्हणून ते आम्ही गेलो, त्यावेळेस ते 20 कोटी रुपये देतो म्हणून। मग